त्याचीच ही दृश्य आपण बघतोय। आमचे नेते कुठे ताब्यात घेतले मग आमच्या नेत्याकडे घेऊन चला। ते ॲम्ब्युलन्स आल्यामुळे आम्ही आता मदत केली इथं। हे काय आमच्यासाठी आणले का पाणी? टाकावं आम्हाला पाणी। कांदा उत्पादकांचा प्रश्न पेटलेला आहे आणि कांद्याला कायमच पडझडीचा काळ बघावा लागतो आणि अर्थात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं। कांद्याकरता जेवढा खर्च केला जातो त्यात हे नाशिकमध्ये हेच केलं, अगदी मूलभूत किंमतही मिळत नाही। आता मी आहे, देवदत्त भाऊ आहेत, आपले लंके भाऊ या ठिकाणी आमदार खासदार आहेत इकडे। एक तर कसं आहे की आता आम्हाला असं कळलं की एक ॲम्ब्युलन्स मागे अडकली, फक्त कुठल्या व्यक्तीला अडचण येऊ नये म्हणून आम्ही आता बाजूला आलेलो आहे। थोड्या वेळी ॲम्ब्युलन्स गेल्यानंतर परत आम्ही त्या ठिकाणी अडू। शेवटी कुठेतरी नेत्यांबरोबर तुम्ही त्या ठिकाणी आमचं बोलणं करून द्या, नाही तर 12 वाजलेले आहेत, कॅबिनेट चालू आहे, निर्णय तुम्ही त्या ठिकाणी घेऊन टाका, निर्णय घ्या, विषय संपवा। आता शेवटी बघा आमचं एक जबाबदारी, आता इलेक्शन नसताना आम्ही का रस्त्यावर आलोय? तर आज या शेतकऱ्याला जर हमीभाव नाही मिळाला कसे वर्ष काढणार इथे? यांची मुलं कॉलेजमध्ये, मुली शाळेमध्ये आहेत, फी तिथं देता येत नाही, अशी आज यांची परिस्थिती आहे। येणाऱ्या काळामध्ये पाऊस नाही असं सरकारच बोलतंय, मग येणाऱ्या काळामध्ये शेतात काहीच पिकणार नसेल तर जे पिकले त्याला भाव नाही मिळाला तर शेतकऱ्याला काय जीव द्यायचा का? त्यामुळे कुठेतरी ऐकलं गेलं पाहिजे असं आमचं सगळ्यांचं मत आहे। सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? मागे बढो, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा। कोण म्हणतो देत नाही? कोण म्हणतो देत नाही? या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? पोलीस कुठे? आम्ही फक्त ॲम्ब्युलन्ससाठी थांबलो होतो, आम्हाला कळलं ॲम्ब्युलन्स अडकलेली, कुठेही कोणाला अडचण येऊ नये, कारण शेवटी सामान्य लोक तिथं पण आहेत इथं पण आहेत, म्हणून काही प्रमाणात आम्हाला बाजूला आलेलो आहे। आम्ही आता तहसीलदारांना सांगितलेलं आहे की तुम्ही पणन मंत्री साहेबांबरोबर आमचं बोलणं करून द्या, कारण का नाशिकमध्ये चांदवडला जेव्हा आमचे आंदोलन झालं होतं त्यांनी शब्द दिला होता आम्ही हे करू ते, मग शब्द हवेत मिरला असेल तर मग आम्हाला कुठेतरी त्यांना जमिनी आणावं लागेल, विचारावं लागेल। नाही, हे अन्यायकारक आहे। आम्ही सुद्धा त्या पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी जाणार आहोत। आता फक्त एकदा ॲम्ब्युलन्सेस गेल्या, परत एकदा मग आम्ही आंदोलन करण्याचा प्रयत्न करू। त्यामुळेच आम्ही पोलिसांना आणि इथं असलेल्या तहसीलदारांना सांगतोय की लवकरात लवकर त्या ठिकाणी निर्णय घ्या। वाहतूक सुरू झालेली पाहायला मिळते। आता ॲम्ब्युलन्स मागे अडकली आहे, ॲम्ब्युलन्स